नमस्कार, आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे। बुलढाणा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात करण्यात आली साजरी। सविस्तर वृत्त बुलढाणा। दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी माता रमाई आंबेडकर यांची 128वी जयंती आहे आणि बुलढाणा जिल्ह्याचे संपूर्ण महाराष्ट्रात उत्सव साजरा होत आहे। बुलढाणा शहरात आज सकाळपासूनच अनुयायांनी बुलढाण्यातील जयस्तंभ चौक येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहून माता रमाई यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून माता रमाईंना अभिवादन करण्यात आले। तसेच शहरात विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते। तसेच महिलांनी शहरातील प्रमुख चौकातून बाईक रॅली काढत जयस्तंभ चौक येथे येऊन लेझिम खेळत रमाईंना अभिवादन करण्यात आले। तसेच यामध्ये विशेष म्हणजे लहान मुलापासून तर वृद्ध लोकांचाही समावेश होता। विशेष बाब म्हणजे यामध्ये 87 वर्षाच्या वृद्ध महिलेने सुद्धा प्रामुख्याने आपली हजेरी लावलेली होती। तर लहान मुलांनी डॉक्टर आंबेडकर, माता रमाई तसेच सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा करून कार्यक्रमाची शोभा वाढवली। यावेळी शहरातील सामाजिक कार्यकर्ते तसेच सर्व आंबेडकर अनुयायांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन माता रमाई जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली। माझे नाव सुलोचनाबाई शिरसाट, बाबुळगाव जयगीर, तालुका जिल्हा अकोला, हाली मुक्काम बुलढाणा, चांदपाडीजवळ। रमाबाई आमची 9 कोटीची आहे। रमाबाई 9 कोटीची आहे। रमाबाईच्या आम्ही लेखी रमाबाई माया तरी जायच्या पारून द्याले की आम्ही गाव गाई 9 कोटी। रमाबाई माई मळ्या तरी बोरीच्या पारून द्याले की आम्ही दूर रमाबाई माई गळ्यातलं सोनं माझ्या रमाईला लागे होणं किती झाकू पदरानं बाबासाहेब आंबेडकर काय प्रोग्राम झाले आज? काय कार्यक्रम झाले? कुठे झाले कार्यक्रम हे रमाबाईच्या जयंतीच्या निमित्तानं सगळ्या उत्सव आमचे 8 वाजतापासून आम्ही याच्या बुद्धविहारांनी तिथं कार्यक्रम झाले। तिथे आम्ही येऊन राहिले। आता आधी काय सांगू? आज माता रमाई जयंती 128वी जयंती आहे। बुलढाणा शहरामध्ये चांगल्या प्रकारे साजरा करण्यात आली। त्यामध्ये बाईक रॅली, महिलांची बाईक रॅली करण्यात आली। त्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम राबवण्यात आले। लेझिम, रांगोळी प्रदर्शन, वेशभूषा या प्रकारे छान कार्यक्रम राबवण्यात आले। बुलढाण्यामध्ये जागोजागी रमाई जयंती छान आनंदाने सगळ्यांनी साजरा केली। त्याचप्रमाणे जयस्तंभ चौक येथे कार्यक्रम छान प्रकारे रमाई जयंती बद्दल माहिती सांगण्यात आली व कार्यक्रम राबवण्यात आले।